इनोव्हेटिव्ह माइंड स्कूल ऑफ एक्सलन्समध्ये शिकत होतो. मी 10th बोर्ड एक्झाम दिली तिथे. मला तिथे 83% आले आहे. हा माझा मुलगा आहे रुशांत वाघाय. ॲम्ब्युलन्समधनं एक खाट होती, खाटवर ॲम्ब्युलन्समध्ये टाकत होतो आणि तसेच आम्ही सेंटरवर नेत होतो. ते इतकी अडचण आली की याला मी बरोबर पकडू शकत नव्हती. मला शिक्षण विभागाकडून विनंती आहे की माझ्यासारख्या पोरांना फी माफ केली पाहिजे शाळेकडून. जन्मापासूनच ओस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा या दुर्मिळ आजाराशी झुंज देत आयुष्य जगणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आज जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अशक्याला शक्य करून दाखवले. वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथील विद्यार्थी रुशांत वाघाय यानं CBSE 10वीच्या परीक्षेत तब्बल 83% गुण मिळवत यशाचा नवा इतिहास घडवलाय. रुशांतसाठी ही परीक्षा केवळ शैक्षणिक नव्हती तर आयुष्याशी चाललेली एक मोठी लढाई होती. शरीराची हाडं अतिशय नाजूक असल्यामुळे त्याला चालणं फिरणं कठीण आहे, तरीही हार न मानता त्यानं शिक्षणाची वाट सोडली नाही. परीक्षा देण्यासाठी रुशांतला खाटेच्या सहाय्यानं ॲम्ब्युलन्समधून परीक्षा केंद्रावर नेण्यात आलं. प्रत्येक पेपर हा त्याच्यासाठी एक युद्ध होता, पण त्यानं प्रत्येक वेळी जिद्दीने सामना केला. वडील तळेगाव येथील एका कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई गृहिणी असून मुलाच्या प्रत्येक संघर्षात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. साध्या परिस्थितीत वाढलेल्या या मुलानं आपल्या कष्टानं मोठं स्वप्न पाहिलं. मला पुढे जाऊन अधिकारी व्हायचंय असं रुशांत ठामपणे सांगतो. त्याची ही इच्छा केवळ स्वप्न नाही तर त्याच्या जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा पुरावा आहे. आज रुशांत वाघायची कथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. शारीरिक मर्यादा असूनही मनात जर जिद्द असेल तर कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही, हेच त्यानं आपल्या यशातून दाखवून दिलंय. छान दिलीप वाघाय. मी इनोव्हेटिव्ह माइंड स्कूल ऑफ एक्सलन्समध्ये शिकत होतो. मी 10th बोर्ड एक्झाम दिली तिथे. मला तिथे 83% आले आहे. मी इथं एक बाज राहत होती. मी त्या बाजवरती रोज सरकायचो. आणखी तेच बाज उचलून माझे आई बाबा ॲम्ब्युलन्समध्ये टाकायचे. आणखी ते ॲम्ब्युलन्स स्कूलमध्येच्या रूममध्ये तिथं मी असाच लेटला होतो. आणखी रायटरला मी सांगत होतो. तो माझ्या बाजूने बसला होता. आणखी तो लिहत होता. 83% आले आहे. मला मोठा होऊन कोडर बनायचं आहे. ॲप डेव्हलपमेंट करायची आहे. मला कोडर बनायचं आहे, ॲप डेव्हलपमेंट बनायचं आहे. पण माझी अशी तब्येतीमुळे मला खूप दुखते. मला शिक्षण विभागाकडून विनंती आहे की माझ्यासारख्या पोरांना फी माफ केली पाहिजे शाळेकडून. नमस्कार, माझं नाव दिलीप वाघाय आहे. हा माझा मुलगा आहे रुशांत वाघाय. हा जेव्हापासूनचा झाला तर तो ऑस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा या हाडांचा रोग असते त्याच्याने ग्रसित होता. त्याचं पूर्ण शिक्षण त्या बिमारीमध्येच गेला. वारंवार फ्रॅक्चर तरी पण तो शिकला. म्हणजे त्याच्यामध्ये शिकायची इच्छा होती. आता 10वीमध्ये CBSEमध्ये त्याला 83% आले. तर त्याला आम्ही ॲम्ब्युलन्समधनं एक खाट होती, खाटवर ॲम्ब्युलन्समध्ये टाकत होतो आणि तसेच आम्ही सेंटरवर नेत होतो. सेंटरमध्ये त्याचा जो रूम होता तिथे ते आम्ही खाट नेत होतो. त्यांनी एक वेगळा रूम करून दिला होता. एक रायटर होता त्याच्या लिहिण्यासाठी आणि त्यांनी ते एक्झाम दिली पूर्णपणे. आणि एकही दिवस तो शाळेत न जाता ना कोणती ट्युशन घेत त्यांनी 83% मिळवले. हे आमच्यासाठी खूपच गर्वाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटते की याची ही गोष्ट माहीत पडेल ताकी कोणी ना कोणी याच्यावरनं थोडंसं मोटिवेट झालं पाहिजे. आता जे चांगले मुलं असतात त्यांना असं वाटते का किती तकलीफ घेऊन राहिलो आम्ही, पण त्याच्या पलीकडे बी काही दुःख असे असतात की ते पार करून अशी मुलं एक एक्झाम देऊन एक चांगली स्कोरिंग करतात. रुशांतचा जन्म 11/9/2010 मध्ये झाला आणि तो झाला तेव्हा मला इतका आनंद झाला की बा मला मुलगा झाला म्हणून. झाला त्या दिवशी खूप रडायचा. ते आम्हाला समजलंच नाही की का बरं रडतो. पायावर सुजन आलेली होती
आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी त्याला जेव्हा हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन द्यायला नेलो तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की याचे 4 फ्रॅक्चर आहे बा पायात. तर नंतर आम्हाला शिंगाडे डॉक्टरांचं ॲड्रेस दिलं, तिथं नेलं. तर त्यांनी सांगितलं की याला ऑस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा हा रोग आहे आणि याचे वारंवार फ्रॅक्चर होतच राहतील. हा जसा गुलाबाचा फूल आहे, याला एकदम म्हणजे जपून सांभाळा तुम्ही, असं म्हटलं होतं त्यांनी. आणि याच्यावर औषधच नाही आहे आणि जर तुम्हाला दुसरे कोणी औषध आहे म्हणून जर सांगत असतील तर ते तुमच्यासोबत खोटं बोलतील. ते इतकी अडचण आली की याला मी बरोबर पकडू शकत नव्हती आणि त्याला जर कपडे घालायला गेली तर पटकन फ्रॅक्चर होऊन जायचे. म्हणजे भीती वाटायची मला की जर मी याला पॅन्ट जर घालून दिलं तर फ्रॅक्चर तर ना होईल ना, असं खूपदा झालं. शाळेत आधी मी याला मांडीवरच घेऊन बसायची, बसता नव्हता येत याला. आणि KG1 KG2 मांडीवरच घेऊन बसवली. त्याचं शिक्षण KG2 KG1 केलं आणि नंतर इनोव्हेटिव्ह माइंड स्कूलमध्ये त्याला फर्स्ट स्टँडर्डपासून शिकवलं. तर तिथं पण मी दिवसभर थांबायची त्याच्यासोबत. त्याला बेंचवर आधी बसत होता आणि नंतर 8th स्टँडर्डमध्ये तो माझ्या हाताने म्हणजे मीच पडली आणि त्याला फ्रॅक्चर झालं. तर तेव्हापासून त्याची हालचाल थोडी कमी झाली आणि तेव्हापासून तो बेडवरच आहे. तो अभ्यास त्याला बुक्स उचलत नाही आणि अभ्यास त्याने मोबाईल बघून आणि थोडंसं म्हणजे लोडला त्याला पुस्तक लावून मी त्याचं वाचन किंवा मी पकडत होती पुस्तक न वाच, अंडरलाईन हे ते करून त्याचा अभ्यास केला आहे. प्रतिनिधी इक्बाल शेख, LS मराठी, वर्धा.